नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग बघूयात। फोर्टक्स ब्लाउज कटिंग करताना उंचीमध्ये एक्स्ट्रा 1 इंच कसं वाढवायचं, ते उंचीमधलं 1 इंच अंतर फक्त समोरच्या भागासाठी असतं का पाठीमागच्या भागासाठी असतं ते बघूया। त्याचबरोबर आपण टक्स घेतल्यानंतर तो टक्स कसा वाढवायचा, तो टक्स पाठीमागच्या भागातून कसा कमी करायचा, टक्स किती इंचावरती घ्यायचा फोर्टक्स ब्लाउजसाठी, कुठलाही ब्लाउज कट करा त्यासाठी फॉर्म्युला आहे टक्स घेण्याचा, तो मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग करताना कुठल्या साईजमध्ये टक्स कसा घ्यायचा ते लक्षात येईल। फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग खूप सोपं असतं। बऱ्याच जणींना फोर्टक्स ब्लाउज कटिंग करताना पप व्यवस्थित येत नाही, कारण तो आपण टक्स घेतो तो बरोबर येत नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग करताना ज्या काही अडचणी येतात त्या व्यवस्थित होतील। कुठल्याही साईजचं याच पद्धतीनं कटिंग करा। टक्स घेण्याची एक पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला, ती पद्धत तुम्हाला इथं वापरायची आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर आपल्याला आपण बसतो त्या बाजूला उंची टाकायची आहे। उंची आता तयार ब्लाऊजची उंची 13 आहे, 34 साईजचा ब्लाऊज आहे। तयार ब्लाऊजची उंची 13, 1 इंच मार्जिन 14 आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे इथं उंचीमध्ये 15 इंच घ्यायचं आहे। तर फोर्टक्स ब्लाऊजमध्ये आपण बऱ्याच जणी काय करतात, कटोरी म्हणजे ब्लाऊज कटिंग करताना अंतर तेवढंच घेतात आणि त्याच्यानंतर ब्लाऊज आपण कपड्यावरती ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस समोरच्या पार्टमध्ये आणि क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच अंतर वाढवून घेतात। त्यापेक्षा आपण डायरेक्ट पेपरवरतीच अंतर वाढवून घेतलं तर कपड्यावरती अंतर वाढवायचं आपल्याला गरज पडत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे। म्हणजे तयार ब्लाऊजची उंची आपली 13 आहे, 1 इंच मार्जिन घेतलं आपण 14 इंच आणि फोर्टक्सचा ब्लाऊज आहे त्यामुळं एक्स्ट्रा 1 इंच म्हणजे 15 इंच उंची इथं आपण घ्यायची आहे। तर पुढच्या बाजूलाही उंची 15 इंच टाकून घेऊयात। व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला फोर्टक्स ब्लाऊज कटिंग करताना ज्या काही अडचणी येतात त्या तुम्हाला परत अडचण कधीच येणार नाही। नेहमी फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग करताना एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे, त्यामुळं तुमचा ब्लाऊज उंचीमध्ये कमी पडत नाही। बऱ्याच जणींचा फोर्टक्स ब्लाऊज समोरचा पार्ट उंचीला कमी पडतो, त्यामुळं ब्लाऊज पूर्णपणे चुकतो। म्हणून आपण उंचीमध्ये एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे। परत कपड्यावरती अजिबात वाढवून घ्यायचं नाही, सोपं पडतं कपड्यावरती न वाढवता कटिंग केल्यामुळं। पेपरवरती कटिंग केलं ना आपलं परत लक्षात नाही राहिलं तर ब्लाऊज चुकतो आपला, त्यामुळं आपण हे असं मार्क करून घ्यायचं आहे। तर बघा, आपण आता उंची घेतलेली आहे। उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे, गळारुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे। कटोरी ब्लाऊजची जी माप आहे तीच माप आपण इथं टाकत आहोत। शोल्डर आपण 3 इंच घेतलं आणि गळारुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे असं सर। त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे, तयार गळा आपला 6 इंच घ्यायचा आहे, अर्धा इंच मार्जिन 6.5 इंच इथं घ्यायचं आहे। तुम्ही गळ्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता बघा, वरती गळारुंदी 2.5 घेतली, खालच्याही साईडला गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आणि हे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। नेहमी पट्टीचा वापर करा, जेणेकरून आपले लाईन जे आहे ते सरळ येतील। सरळ लाईन आला तर ब्लाऊज चुकत नाही, त्यामुळं पट्टीनं लाईन हे करायचे आणि डबल माप टाकायचं। इथं गळारुंदी बघितली तर इथंही बघायची, म्हणजे काय होणार, खालीवरी आपलं अंतर कमी जास्त होणार नाही, त्यामुळं ब्लाऊज आपला चुकणार नाही। आता समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। हा आपला समोरील गळ्याचा गोलाकार झालेला आहे। समोरच्या गळ्याला गोलाकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। 6 इंच इथं मुंडा घेतला। आता बघा, वरती 3 इंच शोल्डर घेतलं, खालीही 3 इंच शोल्डर आहे का बघायचं, जेणेकरून ब्लाऊजमध्ये चूक एकही होणार नाही। त्यामुळं डबल माप टाकून घ्यायचं आहे। 6 इंच मुंडा घेतलेला आहे। 6 इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग 8.5 इंच, 34 साईजचा ब्लाऊज आहे, छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन हे घ्यायचं आहे। आता इथंही पुढच्या बाजूला आपल्याला मुंडा जो आहे तो आपला 6 इंच आहे का बघूनच मगच मार्किंग करायचं, का तर असं डबल माप टाकल्यामुळं ब्लाऊज परफेक्ट येतो आपला, त्यामुळं डबल माप टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला हेच माप खाली टाकायचं आहे, कमरेच्या भागाला माप टाकायचं आहे। म्हणजे छातीचा चौथा भाग 8.5 इंच
आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊयात. पाठीमागचा मुंड्याचा आकार आपला 1.5 इंचाचा असतो. समोरचा मुंडा आपला 1 इंचाचा असतो. कोणताही ब्लाऊज असू द्या ह्याच पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. आता बघा आपल्याला मुंड्याला आकार देताना अशा पद्धतीनं दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. असे दोन्ही आकार दिल्याच्या नंतर आता बघा मुंड्याचे आकार झालेले आहेत. आता आपण योगपट्टीचं माप टाकायचं आहे. तर योगपट्टीचं माप टाकताना आपल्याला समोरच्या हुकलूकच्या बाजूला आपल्याला 3 इंचाला एक मार्किंग करायचं. 3 आणि 2.5ची क्रॉसपट्टी घ्यायची असते आणि इकडच्या बाजूला आपल्याला 2.5 इंचाला मार्किंग करायचं आहे. परत एकदा इथंही आपण 2.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा. वरती 3 इंच अगोदर मार्क करायचं आहे 3 इंचाला आणि मग 2.5 इंचाला मार्क करायचं आणि वरती अर्धा इंचाचा पॉईंट आहे आपला कर्व आकार देण्यासाठी. आता इथं बघा 3 इंचाला एक मार्क करायचा आपल्याला आणि ह्या 3 इंचापासून कर्व आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित येते. अशाच पद्धतीनं कोणत्याही क्रॉसपट्टीला आकार तुम्ही देऊन घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीची क्रॉसपट्टी आली पाहिजे. फोटो कसा असो किंवा कटोरी ब्लाऊज असो अशा पद्धतीनं आपण आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला फोरटक्सचं माप टाकायचं आहे. फोरटक्सचं माप टाकताना काय करायचं आहे बघा, हा शोल्डर आहे ना, शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे, जेणेकरून प्रत्येक साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्हाला शोल्डरचा मध्य काढायचा आणि टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. तर 3 इंच शोल्डर आहे, तर 3 इंच शोल्डरचा मध्य 1.5 इंच येतो. प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला टक्स किती इंचावरती घ्यायचा तो फॉर्म्युला आहे आपल्याला हा. तर बघा आपल्याला असं टेप धरायचं आहे बरोबर सरळ आणि इथं एक मार्क करायचा आहे. बरोबर शोल्डरचा मध्य आहे आपला. तर किती आलेलं आहे आपलं हे अंतर 4 इंच आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही टक्स घ्यायचा आहे. शोल्डरचा मध्य काढायचा आणि शोल्डरचा मध्य टाकून सरळ आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि हा आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे, जेणेकरून आपला टक्स बरोबर येईल आणि आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल. हा एक टक्स झाला आपला. 4 टक्स असतात बरोबर. आता क्रॉसपट्टी आणि समोरील गळा हे अंतर मोजून घ्यायचं आहे. 5.5 इंच आलेला आहे. 5.5चा मध्ये येतो 2.25 इंच, किंवा तुम्हाला गणित जमत नसेल तर असा डबल फोल्ड टेप करायचा आणि असं आपल्याला माप घ्यायचं आहे. 5.5चा मध्ये किती येणार आपल्याला 2.25 इंच बरोबर. तर 3.25 झालेला आपलं चुकून इथं 2.25ला मी मार्क केलेला आहे. 5.5चा मध्ये आपल्याला किती येणार आहे 2.25 इंच. चुकून मी 3.25ला मार्किंग केलेलं, पण आपलं हे बरोबर इथं 2.25 इंच येत आहे. 2.25 इंचला मार्क करायचं बरोबर. 2.25 इंचला मार्क केल्यानंतर उभा टक्स कितीचा घ्यायचा. उभा टक्स आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचा आहे. उभा टक्स जो आहे तो आपला 2.5 इंच घ्यायचा आहे. 2.5 इंच घ्यायचा. इकडच्या साईडला आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आणि इकडल्या साईडला 1.25 इंच घ्यायचं. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच, दोन्ही तयार आपल्याला 1.5 इंच पाहिजे. इकडल्या साईडला 1.25 इंच, इकडल्या साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पट्टीनं क्रॉसमध्ये आपल्याला पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. एक 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 व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल. अशाच पद्धतीनं कोणत्याही फोरटक्स ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करायचं आहे, त्यामुळे आपला ब्लाऊज परफेक्ट येतो. हे झालेलं आहे आपल्याला वरती 2.5 इंचाला मार्किंग. आता बघा आपल्याला हा टक्स कितीचा घ्यायचा. हा टक्स आपल्याला 3 इंचाचा घ्यायचा आहे बरोबर. 3 इंचावरती आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन जे आहे ती इकडल्या साईडला 1.25 इंच, इकडल्या साईडला 1.25 इंच आणि हे असं क्रॉसमध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. शिलाई करताना आपल्याला हे 1.25 इंचच घ्यायचं आहे, जास्त आपण टक्सचं शिलाई घ्यायची नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला वरती इथून वरती आपल्याला 1.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि हे अंतर किती आहे बघायचं. आता हे दोन्हीमधलं अंतर कितीच आहे तर 2.25चं अंतर आहे. तर इकडल्या साईडला आपल्याला बरोबर 2.25 इंचाला असं मार्क करून घ्यायचं आहे क्रॉस आणि इकडल्या साईडला पण बरोबर इथं मुंड्याच्या बाजूला 2.25ला मार्क करायचं आहे. ही टक्स काढण्याची आपली एक ट्रिक आहे.
त्यामुळे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतो. आणि हे 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून आपल्याला हे क्रॉस मार्किंग करायचं आहे. बरोबर कोपऱ्यामध्ये न घेता आपल्याला अर्धा इंच पुढं हा टक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे 4 टक्सच्या ब्लाऊजचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता हा ब्लाऊज अशामुळं आपला पप जो आहे तो व्यवस्थित येतो. ह्यामुळं आपला ब्लाऊज जो कटोरीसारखा पप येत नाही, ह्याचे मुख्य कारण म्हणजे टक्स तुमचे चुकतात. अशा पद्धतीने टक्स घ्यायचा. अगोदर शोल्डरचा मध्य काढायचा, हा टक्स घ्यायचा. त्यानंतर क्रॉसपट्टीच्या वरती आणि समोरील गळ्याचा मध्य काढायचा. मध्य काढल्यानंतर 3 इंच घ्यायचं आणि हे जे अंतर आहे ते हे मोजून इकडच्या बाजूला टाकायचं तिरकस थोडंसं आणि मुंड्याच्या बाजूला टाकायचं आणि परत इथून वरती 1.5 इंच अंतर घ्यायचं. आणि हे क्रॉस पाहिजे, सरळ नाही टक्स घ्यायचा 4 टक्सचा, त्यामुळं तुमचा पप जो आहे तो चुकतो. हे तिरकं पाहिजे जेणेकरून ब्लाऊज आपला व्यवस्थित छातीमध्ये बसावा. त्यामुळं हे असं तिरकं घ्यायचं आणि मुंड्याच्या इथं बरोबर इथं न घेता शिलाई जर घेतली तर इथं ओढतं. त्यामुळं आपल्याला शिलाई केल्यानंतर इथपर्यंत टक्स यावा, त्यासाठी अर्धा इंच अंतर सोडून पुढे असा हा क्रॉस टक्स घ्यायचा आहे. बरोबर. आता हे टक्स घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढं बघा इथं हे अंतर किती वाढवलं आपण, इथं 1.5 इंच आणि इथं 1.5 इंच म्हणजे 1.5 इंच अंतर आपण वाढवलेलं आहे. त्यामुळं आता आपल्याला हा जर टक्स घेतला आणि इकडं जर अंतर नाही वाढवलं तर आपल्याला शिलाई केल्यानंतर ब्लाऊज फिटिंगमध्ये कमी पडणार. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथं पुढं 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीच्या वरती समोरच्या पार्टसाठी. फक्त ही आपली इथपर्यंत क्रॉसपट्टी आहे, इथपर्यंत क्रॉसपट्टी आहे आपली. हे बघा इथपर्यंत आपली क्रॉसपट्टी आहे आणि क्रॉसपट्टीच्या वरती आपण इथं समोर असंच 1.5 इंच अंतर वाढवलं आणि मुंडेच्या तिथं आपण अर्धा इंच घेतलेला आहे. कारण इथं शिलाई आपली इकडं 1.5 इंच, इकडं 1.5 इंच, अर्धा इंच जाणार आणि इथं शिलाई आपला टक्स 1.5 इंचाचा येणार. त्यामुळं वरती अर्धा इंच आणि समोर खाली 1.5 इंच हे क्रॉस टक्स घ्यायचं आहे. आणि हे क्रॉस दिसेल, तुम्ही म्हणताल आता फिटिंग करताना बरोबर येईल की नाही, कारण हा टक्स घेऊ आणि हा टक्स घेऊ त्यावेळेस ते अंतर बरोबर सरळमध्ये येतं. कारण आपला इथं 1.5 इंचाचा टक्स आहे, त्यामुळे हे क्रॉस जे आहे ते ऑटोमॅटिक टक्स घेतल्यानंतर ब्लाऊजला बरोबर येतं. अशा पद्धतीनं हा टक्स वाढवून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा मार्जिन आहे हे आपण ब्लाऊजमधलं 1.5 इंच मार्जिन हा टक्ससाठी हे मार्जिन आहे आणि हे ह्या टक्ससाठी हे मार्जिन आहे. अशा पद्धतीने हे समोरच्या भागाचं परफेक्ट असं मार्किंग झालेलं आहे. आता कटिंग करताना आणि हे टक्समध्ये वाढवलेलं अंतर आणि उंचीमधलं वाढवलेलं अंतर पाठीमागच्या भागातून आपल्याला कट करायचं आहे. तर आता आपण कट कसं करायचं ते बघूयात. तर बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे कटिंग करायचं आहे. क्रॉसपट्टीच्या इथपर्यंत सुरुवातीला कट करायचं आहे आणि आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे कट करायचं. सुरुवातीला पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे 1.5 इंचाचा. त्यानंतर आता आपल्याला गळारुंदीला कट मारून घ्यायचा आहे. नेहमी मी अशीच कटिंग करते, गळारुंदीला कट मारायचा. दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत. खूप सहज सोप्या पद्धतीने इथं आपण 34 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग बघत आहोत. पाठीमागचा भाग साईडला ठेवू आपण आणि ह्या ब्लाऊजचं कट समोरच्या पार्टचं कट करूया. समोरचा पार्ट आता आपल्याला समोरचा गळा अगोदर कट करून घेऊ. एक इंचाचा मुंडा कट करायचा आहे. छोटे छोटे पॉईंट असतात ते लक्षात ठेवलं ना ब्लाऊज आपला कधीही चुकत नाही. बघा आता हे बघा, आता हे एक्स्ट्रा अंतर कट करायचं नाही. आता योकपट्टी कट करायची. हे बघा ही योकपट्टी, ही आपला समोरील पार्ट. बघू शकता तुम्हाला समोरच्या भागाचं कटिंग किती परफेक्ट झालेलं आहे. अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग करायचं आहे. खूप सोपं सहज सांगितलेलं आहे, सहज प्रत्येकाच्या लक्षात येईल अशाच पद्धतीनं हे कट करायचं आहे. हा झाला समोरचा पार्ट. आता पाठीमागचा भाग बघूया. आता पाठीमागचा भाग कटिंग करताना एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला आता कट करायचं आहे. आता हे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन कट करायचं. उंचीमधून खालच्या भागातून अंतर कमी करायचं आहे. वरच्या बाजूनी कमी अंतर करायचं नाही. नेहमी एक्स्ट्रा जे मार्जिन आहे इथून कट करायचं. आता हे इथं तर आहे, वरती अर्धा इंचाला मार्किंग करायचं आपल्याला, म्हणजे आपलं बरोबर येईल. कारण पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला टक्स नसतं, त्यामुळं
समोरच्या भागासाठी तो समोरला टक्स घेण्यासाठी आपण हे अंतर वाढवलेलं, त्यामुळं हे पाठीमागच्या भागातलं अंतर आपण हे मार्किंग करून असं कट केलेलं आहे. आता आपलं सरळ झालं. ठीक आहे. आता आपल्याला अर्धा 1 इंच अंतर एक्स्ट्रा जे उंचीमध्ये वाढवलेलं आपण ते 1 इंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते कट करायचं आहे. एक्स्ट्रा आपण उंचीमध्ये घेतलेलं ते पाठीमागच्या भागातून पण आपल्याला कमी करायचं आहे. फक्त उंचीमध्ये वाढवलेलं अंतर आपल्याला समोरील भागासाठी पाहिजे, पाठीमागच्या भागातून आपण ते अंतर कट करत असतो. तर अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही. परफेक्ट ब्लाऊज कटिंग करण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही. आता बघा, हा गळा रुंदीचा कट, पाठीमागचा गळा किती इंचाचा आहे तेवढं घ्यायचं आहे. तयार गळा 9.5 आहे, अर्धा इंच मार्जिन, म्हणजे तयार गळा 9, अर्धा इंच मार्जिन, 9.5ला आपण इथं मार्किंग केलेलं आहे. आपण गळारुंदी किती घेतलेली? 2.5 इंच गळारुंदी घेतलेली. मग इथंही आपण 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि हे आपल्याला जॉईंट करायचं आहे. हे कट बरोबर आपला आलेला आहे. आता समोरील पाठीमागच्या गळ्याला गोलाकार द्यायचा आणि हे कट करून घ्यायचं आहे. आता हे असलं, अशा पद्धतीनं आपलं हे पाठीमागच्या भागाचं पण कटिंग झालेलं आहे. तर बघू शकता, सहज आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. भाई कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करू, ज्यामुळं आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. नाहीतर तुम्हाला दुसऱ्या भाई कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर असे अपलोड आहेत. एका व्हिडिओची तुम्हाला लिंक देईन, त्याच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करायचं आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं भाईचं कटिंग करता येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.